वाचा भीम उजेड कोरतो काळ्या आईच्या उरात भीम लेखण्या पेरतो गा माये भीम लेखण्या पेरतो खेरलग आडराणी खेरलग आडराणी खेरलग आडराणी खेरलग आडराणी हमलेवार चहू कुणी हमलेवार चहूकुनी हमलेवार चहू कुणी हमलेवार चहूकुनी सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांचं विधान सोडवा सोडवा संविधान सोडवा जनाचं विधान सोडवा उगवता मनु काळ उगवता मनु काळ उगवता मनु काळ उगवता मनु काळ तळे जुलमाचा गजाळ तळे जुलमाचा गजाळ जागे पहारे श्वासावरी जागे पहारे श्वासावरी काळ्या साऱ्या मरणादारी कळ्या साऱ्या मरणादारी मनगटाच्या जोरावरी मनगटाच्या जोरावरी भाजे हवळा घरावरी बाजे हावडा घरावरी कुठं शोधू लोकशाही कुठं शोधू लोकशाही लोक मेले उरली शाही लोक मेले उरली शाही गेला गेला ग बाई गेला देशाचा परान सोडवा सोडवा संविधान सोडवा जनाचं विधान सोडवा स्वातंत्र्याचा रोज खून स्वातंत्र्याचा रोज खून समतेची ना उरली खून समतेची ना उरली खून बंधुता दंगलीचे रान बंधुता दंगलीचे रान बंधुता दंगलीचे रान बंधुता दंगलीचे रान न्यायाचा हरवला प्राण न्यायाचा हरवला प्राण आले आले ग बाई आले झुंडीला उधान सोडवा सोडवा संविधान सोडवा जनाचं विधान सोडवा या देशाच्या प्रत्येक नागरिकाला संविधानानं काहीतरी दिलेला हे संविधान दिल्लीच्या जंतर मंतरवर जाळलं गेलं पुढे एका शब्दाने विचारलं नाही हे तुम्ही का केलं अरे या संविधानानं आम्हाला काय दिलं चाल चाल तुम्ही मताचे राजे तुम्ही मताचे राजे मतदार बंधू सांगा अहो सांगा अहो सांगा तुमचा मताचा हक्क कुठून आला सांगा मतात सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. भारतीय बौद्ध महासभा आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. शुभेच्छापद आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी राष्ट्रीय बौद्ध महासभेचे पर्यटन सचिव तथा निधी पत्रकार आदरणीय नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा महामानवी कथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, माता रमाई, माता भीमाई, विद्येची आद्य देवता माता सावित्रीबाई फुले, बहुजनांच्या सर्वच महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आणि इथे आज 300 भारतीय बौद्ध महासभेची 397 बुद्ध वंदना आपल्या या विश्वशांती विहारात होत आहे आणि सातत्याने हा उपक्रम राबविण्याचं कार्य भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्याचे माझे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश बोरकर सर हे करत आहेत. या उपक्रमाचे जे प्रणेते आहेत
त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक जे सातत्याने ही जी रविवारची वंदना होते या वंदनेला प्रसिद्धी आपल्या युट्यूब चॅनल मधून देतात. आपण संध्याकाळी ती RK युट्यूब चॅनलवर पाहू शकता. असे आमचे जिल्हा संघटक भटकर सर, त्याचप्रमाणे ज्यांनी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत तथागत गौतम बुद्धांचा कर्मसिद्धांत आपल्या समोर सांगितलेला आहे की जो आम्हाला राजगुरातून आदेश आलेला आहे, प्रवचन मालिका आहे 32वी आहे, त्या प्रथम त्यांना या मालिकेचं उद्घाटन करण्याचा त्यांना जो सन्मान मिळाला असे आमचे आदरणीय या नांदगाव खंडेश्वरचे तालुकाध्यक्ष खंडारे सर, दहाटे सर, तमाम भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि तसेच सातत्याने या शहरात आपली रविवारची वंदना व्हावी याकरिता सातत्याने प्रयत्न करणारं दाम्पत्य म्हणजे मेश्राम दाम्पत्य, आमच्या मालकीताई आणि मुकुंदरावजी मेश्राम सातत्याने आज इथे झाली, आणखी आता दुसऱ्या विहारात जातील आणि तिथे विनंती करतील, त्यांना सांगतील हा उपक्रम कसा आहे आणि उपक्रम राबवण्यासाठी स्वतः ताई इथे सकाळीच येतात आणि रांगोळी वगैरे टाकतात. खरं तर हा इथला जे स्थानिक महिला मंडळ आहे त्यांनी हा उपक्रम करायला पाहिजे. कारण तुमच्याकडे जर कोणी येत असलं, आपल्याकडे पाहुणे, आपण त्यांचं स्वागत करतो. मात्र आमच्या ताई सातत्यानं कुणाची वाट न पाहता, कारण त्याही काही आपल्या घरचं काम करत नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला बौद्धांनी दर रविवारी विहारात जायला पाहिजे. तर तोच उद्देश आणि तोच धागा घेऊन त्या सातत्याने दोघंही पती पत्नी ही कार्य करत आहे. आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व विश्वशांतीच्या उपासक आणि उपासिकांना माझं सप्रेम जय हिंद. आज खर तर आपण बुद्धवंदना घेतली. बुद्धवंदना भारतीय बौद्ध महासभेचा उद्देश नाही. भारतीय बौद्ध महासभा नेमकी काय आहे आपल्याला माहित असेल, कदाचित माहित आहे का? हात वर करा ना. भारतीय बौद्ध महासभा नेमकी काय आहे? हीच आपली शोकांची शोकांती काय की आपल्याला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्माची दीक्षा दिली 1956 ला. ही भारतीय बौद्ध महासभा होती की 7 लाख लोकांना त्यावेळेस, म्हणजे त्याची नोंद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला नागपूरला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून, आणि त्यावेळेस सर्व सदस्य होते त्या भारतीय बौद्ध महासभेचे, तुमचे आमचे पंजोबा, खापर पंजोबा, आजोबा जे कोणी असतील ते भारतीय बौद्ध महासभेच्याच माध्यमातून बौद्ध झालेले आहोत. पण आपण आज आपल्याला माहित नाही की भारतीय बौद्ध महासभा नेमकं काय. ही शोकांतिका आपल्यासाठी. आपण एकीकडे पाहतो की आज आपलाच उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जो आपला एक लहान बांधव होता मातंग समाज, तो आज कालच अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी झाली, त्यांना अभिवादन करतो. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा अण्णाभाऊ साठे श्रेष्ठ कसे आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती शिकले आणि अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेले, तरी सुद्धा जे काही RSSचे बगलबच्चे आहेत, जे वर्गीकरणासाठी मागे लागलेले आहेत, ते सातत्याने बाबासाहेबांपेक्षा श्रेष्ठ कसे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपल्याला भारतीय बौद्ध महासभा माहित नाही, म्हणजे आज जर आपण गाफील राहिलो तर त्यांना जे करायचं आहे, त्यांना जे साध्य करायचं ते साध्य करू शकतील. कारण आपल्याला आता सावध राहण्याची वेळ आहे. जर आपण भारतीय बौद्ध महासभा काय, वर्गीकरण काय, बाबासाहेब काय, बाबासाहेबांची चळवळ काय, ही आपल्याला आता सर्वांना रुजवावी लागेल, जनमानसात पोहोचवावी लागेल. कारण भारतीय बौद्ध महासभेची जेवढी शिलेदार आहेत हे सर्व स्वतःच्या खिशाच्या पैशाने पेट्रोल टाकून दर रविवारी कुठेतरी वंदना व्हावी, नेमकी वंदनाच नाही व्हावी तर आपल्या समाजात नेमकं चालू काय आहे यासाठीही सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. आणि त्याच मार्गदर्शनातून बाबासाहेबांनी आपल्याला सहजच नव्हतं म्हटलं की
दर रविवारी विहारात या. विहारात या कशासाठी म्हटलं होतं की आपले काही जे काही दुखणे असते, वैयक्तिक दुखणे असते, समाजात काही घडामोडी असतात, ह्या सर्व घडामोडीवर चर्चा व्हायला पाहिजे. आणि कसं वैयक्तिक काही असते, मग जर वैयक्तिक आपण एकामेकाशी बोललो नाही तर आत्महत्येचे प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की भारतीय बौद्ध महासभेसोबत ज्या काही इथे महिला आहेत त्यांनी या भारतीय बौद्ध महासभेत जुळावं. कारण आपल्याला विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांची चळवळ चालवायची आहे. आम्ही कुठल्याही ऐऱ्या नट्टू खैऱ्याच्या संस्थेचं काम करत नाही, संघटनेचं काम करत नाही, तर विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या संस्थेचं काम करतो. कारण डॉक्टर आंबेडकरांनी जी संस्था दिली ती संस्था आपल्यासाठी आपली मातृसंस्था आहे. पण मात्र ज्या वेळेला आपण विचारतो की भारतीय बौद्ध महासभा काय, भारतीय बौद्ध महासभा कोणाची संस्था आहे, तर आपल्याला माहीत नसते. ही म्हणजे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी केली तर आम्ही तुम्हाला कदापि सोडणार नाही. कारण कलमी आंबेडकर आणि आजबी आंबेडकर आपल्याला माहित असेल की उपवर्गीकरणाची लढाई असो की मग आता जे दिल्लीचं जे कॉक्रोचचं आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनाची श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या आंदोलनाला भेट दिली आणि भेटच नाही दिली तर महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि महाराष्ट्र बंद करून दाखविला. त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब जे डॉक्टर आंबेडकरांचे नातू आहेत ते सातत्याने उपवर्गीकरणासाठी मोर्चे आंदोलन करत आहेत. म्हणून आपल्याला तेव्हाही आंबेडकरांनीच वाचवलं होतं आणि आजही उद्याही आपल्याला आंबेडकरच वाचवेल. म्हणून आपल्याला सांगतं की ज्या आंबेडकरांच्या बाबासाहेबांच्या संस्था त्या वाचवणे आपली काळाची गरज आहे. तेव्हाच आपण वाचू. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून राजगृहातून जो आदेश निघतो तो फॉलो करण्याचं काम आपल्यामार्फत होत असते. त्यामुळे सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांचा मी विश्वशांती बौद्ध विहाराच्या वतीने सगळ्यांचा एक तुमच्या विचारासोबत सुद्धा ऋणी राहील. कारण की बाबासाहेबांचा विचार हा बाबासाहेबांची जी मातृसंस्था आहे त्या मातृसंस्थेच्या माध्यमातून होत असते प्रचार आणि प्रसार. मध्यंतरीच्या काळात कमीत कमी 7-8 वर्षाच्या पहिले भारतीय बौद्ध महासभेत काम करत असताना नांदगाव खंडेश्वरचे बापूराव रंगारी मोकळेसह आमचे इथले आपण जेव्हा आलात तेव्हा आम्हाला कसल्याही या सर्व कमिटीच्या लोकांना पूर्वसूचना नव्हती. त्यामुळं तुमची ही जी गैरसोय झाली त्या गैरसोयीबद्दल मी आपला दिलगिरी व्यक्त करतो आहे. कारण की कोणीतरी ताई आल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मनायक सम्राट अशोकांचा धम्मनायक सम्राट अशोकांचा धम्मनायक सम्राट अशोकांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा एकच साहेब एकच साहेब एकच साहेब. जय भीम.